मी अनिल जोशी, जोशी संवाद चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आजचा विषय आहे महिला सक्षमीकरण आणि यावर श्री शिवाजी विद्यालय कारी या प्रशालेतील विद्यार्थिनींनी आपले विचार इथं व्यक्त केलेले आहेत। तर महिलांचं सबलीकरण, महिलांचं सक्षमीकरण या दृष्टीनं लहान वयापासूनच मुलींनी, स्त्रियांनी कुठली काळजी घ्यावी, कशा प्रकारे आपली प्रगती करावी या संदर्भात आजचे हे विचार जे आहेत तर ते आपल्यासमोर आमच्या या प्रशालेच्या विद्यार्थिनी मांडत आहेत। तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी नम्र विनंती करतो। अमृता विष्णू पंढरे, श्री शिवाजी विद्यालय कारी इयत्ता 10वी मधून स्त्री सक्षमीकरण काळाची गरज या विषयावरती बोलणार आहे। तू आई आहेस, तू आई आहेस, तू ताई आहेस, तू मैत्रीण आहे, तू पत्नी आहेस, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस, तू विश्वास आहे, तू माया आहेस, तू जन्म आहेस, तू सुरुवात आहे आणि तू जर का नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे। नमस्कार, मी अमृता पंढरे आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे स्त्री सक्षमीकरण काळाची गरज। उठ ग उठ, शेवटी तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। 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 तुझ्यावर संकट आली जरी किती, तुझ्यावर संकट आली जरी कितीही, तर हात येतील तुझ्याकडे संकट झेलण्यासाठी, तरी तुझ्याकडे हात येतील संकट झेलण्यासाठी। परंतु जेव्हा काळ ढळढळतो ना, तेव्हा फक्त आणि फक्त तुलाच सावरायचं आहे तुझं मन, फक्त आणि फक्त तुलाच सावरायचं आहे तुझं मन। म्हणूनच उठ ग उठ, शेवटी तुझा अस्तित्वाचा प्रश्न आहे। उठ ग उठ, शेवटी तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। मित्रांनो, जेव्हा 450 वर्षांपूर्वी आपल्या स्वराज्याच्याच राजमाता जिजाऊ होत्या ना, तेव्हा एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेकडे वाईट नजरेने जरी पाहिले ना, जेव्हा एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेकडे वाईट नजरेने जरी पाहिले ना, तरी राजमाता जिजाऊ त्यांना त्या पुरुषाला जाब विचारण्या अगोदर त्याला भर दरबारात नेत होत्या। भर दरबारात नेल्यानंतर त्याला जाब विचारण्या अगोदर त्याचे हात छटत होत्या त्याचे, आणि नंतर त्याला दरबारातून चिरचित करत होत्या। जेव्हा हा प्रसंग डोळ्यासमोर येतो ना, जेव्हा या रणरागिणीचा अवतार डोळ्यासमोर येतो ना, तेव्हा असं वाटतं की आज 2024 मध्ये स्त्री सक्षमीकरणाची गरज आहे का? आज आपल्याला स्त्री सक्षमीकरणाची गरज आहे का? जेव्हा 70-80 वर्षापूर्वी आपल्याच सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी, स्त्रीच्या अधिकारासाठी,